शक्तीने येतं तर लगेच पोरीला फालतू समजतात ना, लगेच समजतात का पोरी शक्तीने आता म्हणजे फालतू आहे. सांगेन का जो तुला जमला नाही तो मी करत, म्हणून तुझी झोंबून घेऊ नको. तो माझा नंदी आहे, तो मला माहितीये. एखादा पोऱ्याचा हात धरण्यापेक्षा मी माझ्या दुश्मनचा हात धरीन. त्याच्या फलाच्या याच्यावरती तो दाखवून देतोय का दुश्मन अजून संपला नाही, दुश्मन अजून बाकी आहे ना, दुश्मन केव्हा संपणार पण नाही असं विरोधकांना मी आज सांगते. ती पहिल्यांदा आली तिथे आम्ही बोलवतो मुलीला ना आणायला पाहिजे, पण तिला छंद आहे, व्हिडिओ बनतो, त्याच्यामुळे आम्हाला पण तिच्यापासून आनंद आला. आम्ही तिला फोन करून बोलवतो या म्हणून. मित्रांनो, आजच्या ओवले पनवेलच्या मैदानामध्ये दुश्मन आणि फौजी एक चांगली गाडी पळाली आणि घरच्या मैदानामध्ये गुलाल घेतला. चला गाडा मालकीनीशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. दिया कानडे. ताई, काय सांगाल, आज एक घरच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पळाली. फौजी पण बघायला गेला तर चांगला पळतोय आणि दुश्मन सध्या टॉपलाच आहे. हो, काय सांगाल? काय सांगू आता, दुश्मनच्या बद्दल बोललं तर कमी होईल बोललो तरी पण, आणि फौजी पण असं म्हणजे हिंद केसरी आहे त्याच्याबद्दल पण बोललं तेवढं कमी आहे, कारण की त्यांनी पण घाटावर गाजलेला आहे तो ना, दुश्मन पण इथं गाजलेला आहे. तर आता कोणच्या बद्दल पण बोलून आता कोणतं मन दुखू शकत नाही, कोणच्या बद्दल पण काही पण बोलून. 100% आपल्या बैलाबद्दल काय सांगशील? कारण का दुश्मन बघतोय, नाव दुश्मन असला ना तरी दोस्ती यारीमध्ये सगळ्या तो शर्यती करतो. काय सांगशील? आता दुश्मन आहेच तसा का, दुश्मन बाजूच्या बैलाचा सांभाळून घेते बाजूच्या बैलाला, म्हणजे कोणत्या काय वाईट होऊन देत नाही कोणाला. ओके. आज पण बघायला गेलं तर एक समोरची गाडी, विपक्षी गाडी चांगली मोठी होती. मनामध्ये धाकधूक होती का तुझ्या? हो, थोडीशी होती का गाडी होईन का नाही होईन, पण बैलावर विश्वास होता का करील तो. आम्हाला बोलायची गरज लागत नाही, आमचा दुश्मन करून दाखवते समोरच्याला. रील्स द्वारे तू बऱ्याचशा अशा गोष्टी बोलून दाखवतेस की बऱ्याच वेळेला तुला पहिऱ्याला पण प्रॉब्लेम येतात, लोक बैला नाही देत किंवा दुश्मनला कमी समजतात, आणि तो आता त्याच्या पलाच्या जोरावरती उत्तर देते. काय बोलशील? काय नाही, तो आम्हाला बोलायची गरज लागत नाही, तो त्याच्या फलाच्या ह्याच्यावरती तो दाखवून देतोय का दुश्मन अजून संपला नाही, दुश्मन अजून बाकी आहे ना, दुश्मन केव्हा संपणार पण नाही असं विरोधकांना मी आज सांगते. असं का? काय नक्की विरोधक काय ट्रोल करतात तुला? विरोधक असं ट्रोल करतात का दुश्मनची एक गाडी पडली का लगेच समजतात का दुश्मन संपला, पण तसं केव्हाच होणार नाही बरं. आमचा दुश्मन आहे आणि राहणार, आणि तो टॉप मध्येच राहणार. नाव दुश्मन का ठेवला? दोस्त पण ठेवू शकत होतीस. आता त्याला शोभता येतो तर आता दुश्मनच ठेवला. हा, म्हणजे मला तर वाटतं दुश्मन नाव असं पहिलाच नंदीचा असेल जो महाराष्ट्रामध्ये आहे. काय सांगशील, असा एकच नंदी तुमच्या दावणीला आहे दुश्मन, काय बोलशील? त्याच्याबद्दल बोलणं तेवढं कमी आहे, आता काय बोलू, आता मला समज नाही आता मी काय बोलू त्याच्याबद्दल. बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये महिला वर्ग पण आता खूप जास्त उतरते, त्यामध्ये तू पण एक आहे. कसं काय अनुभव येते एवढ्या सगळ्या पुरुषांमध्ये तू आवडतेस? काय सांगशील? सोडून दे. मला चांगलं वाटतं, माझे दादा असं माझ्यावरती जीव लावतात. मला मी एक हरेक अड्ड्याला फोन करता का बरं मला पण येशील का, तर ते नेतात. पण आता काही अशी पण पोरं आहेत, माणसं पण आहेत का आता एक पोर शक्तीने येतं तर लगेच पोरीला फालतू समजतात ना, लगेच समजतात का पोरी शक्तीने आता म्हणजे फालतू आहे. तर असं नसतं, एखाद्याचा आनंद असतं, छंद असतं, तर असं कोणत्या पण पोरीला फालतू बोलू नका. बरोबर. आणि बरेच वेळा कसं असतं माहितीये का, तू बोलतो कॉलेज बुरून शर्तीने येतं, शिवाय म्हणजे दादाचा बोलता ना का तुमची? नाही, कॉलेज भरून नाही, ते दिवस सुट्टी होती, आमचं दादाच काही पण बोलतं. या बैलगाडी क्षेत्रामधून काय अपेक्षा ठेवतो? तुला काय बनायचंय? आता गाडा मालकीन तर तू ऑलरेडी, पण अजून काय बनायचंय? बस अजून रील स्टार तर आहो, अजून मला फॉलो करा, मला असंच तुमचं आता 3K झालंय तर अजून असं सपोर्ट असू द्या तुमचा पुढे पण जाऊन. बस 100% समोरच स्क्रीनवर तुम्हाला तिची इन्स्टा आयडी दिसतं, सगळे जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जाऊन फॉलो करत आईला. आणि बरेचसे असे दुश्मनचे असून दे किंवा इतर नंदींचे बऱ्याचशा पैकी रील बनवते ती, चांगले रील बनवते. असं मनामध्ये येत नाही का आता, म्हणजे तू बघ बैल सांभाळतेस, काय काय मेहनत असतं. एखाद्या तुझ्या मैत्रीण असतील जी तुला बोलत असेल काय या बैलाच्या मागे, तिला काय सांगशील आज तू? आज मी सांगेन का जो तुला जमला नाही तो मी करत, म्हणून तुझी झोंबून घेऊ नको. तो माझा नंदी आहे, तो मला माहितीये. एखादा पोऱ्याचा हात धरण्यापेक्षा मी माझ्या दुश्मनचा हात धरीन, कासरा धरीन. तो मला सोडून जाणार नाही, पण तो पोऱ्या सोडून जाईल. वा, 100%. आज बघतोय हे बैल म्हणजे या नंदीच्या मुलं कुठं ना कुठं तुला पण लोक विचारतात अड्ड्यामध्ये बोल किंवा सोशल मीडियावरती बोल, किती प्रेम करतेस या नंदीवरती? रास म्हणजे त्याची ते दिवस त्याला लागला तर अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आलता, एवढं जीव आहे. मामा नमस्कार. नमस्कार. मामा नाव सांगा ना तुमचं? रामकृष्ण पाटील. मामा आपली गाडी कोणाच्या नावावर बोलतं?
गाडी दोन्ही मालकी नाव बोलतो, ओवलेवाल्यांचे नाव बोलतो गायकवाड आणि कुत्रपाडचे नाव बालूमामा प्रसन्न याच्या नावाने बोलतो. ओके मामा नियोजन वगैरे कोण करतोय? नियोजन दोन्हीकडे करतात. ओके पैऱ्याचं वगैरे कसा किंवा आपला बैल कोणत्या कांदी पळतोय? आपला पब्लिकनी डावी साईडने पळतो. मुंबई बिंजोर मध्ये पब्लिकच्या बैलाला जाम डिमांड असतं, तुमचं कसं काय? कारण का पैऱ्याबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाला प्रॉब्लेम बैल आपला पळतो, बैलाचं काही नाही, पण हा गरीब माणसाचा बैल आहे म्हणून याच्या मुलाला मोठा माणूस पेरा द्यायला कुचमुच करतो. बैल पळतो ना पळतो, बैल पळतो ना पळतो. ज्या टायमाला त्याच्या बैलाची बैल टाकतो तेव्हा तो सांगतो बैल हा बैल पळतो म्हणून. ओके मग आता बघतोय की चांगल्या चांगल्या शर्यती करतात, नंबरामध्ये तुम्ही केलता, आजचा आनंद कसा आहे तुमचा? आजचा आनंद त्याला बराच आनंद आम्हाला, म्हणजे सर्व खुश झाले. बघायला गेलं तर तुम्ही आता तुमचे भाऊ असतील किंवा मुलं असतील सगळ्यांनी घेऊन आज तुम्ही या बैलगाडी शर्यतीमध्ये उतरता, एक मुलगीला घेऊन पण उतरता, तिच्याकडे बघतो तुम्हाला काय वाटतं ती काय करू शकते बैलगाडी क्षेत्रात? ती पहिल्यांदा आली तिथे आम्ही बोलवतो, मुलीला नाही आणायला पाहिजे, पण तिला छंद आहे, व्हिडिओ बनतो, त्याच्यामुळे आम्हाला पण तिच्यापासून आनंद आला. आम्ही तिला फोन करून बोलतो या म्हणून. वा बघा चला शुभेच्छा देऊया. आता दुश्मन पण दुश्मनासारखा अंगावर यायला लागला प्रत्येक याच्या, त्याला शुभेच्छा देऊया. एक मस्त फनी पण थोडीशी मुलाखत होती, थोडीशी प्रेरणादायी मुलाखत होती. अशाच ज्या आपल्या महिला वर्ग आहेत ना ते बैलगाडी क्षेत्रामध्ये येत असतात आणि आनंद आपला साजरा करत असतात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.